चिन्ह गेल्याने फरक पडत नाही, शरद पवार यांचे मोठे विधान। महाराष्ट्राच्या राजकारणात नवी पिढी उभारणार शरद पवार यांचं वक्तव्य। उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाईच्या झळा, नांदेड धायरी परिसरातील चित्र आलंय समोर। अदानी रियाल्टीची वांद्र्यातील मोक्याच्या 24 एकर जागेसाठी सर्वाधिक बोली। भाजपचे 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू। स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहीर। म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के, रिक्टर स्केलवर 4.4 तीव्रता। चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा, वडेट्टीवार यांचा आरोप। हवामान उपग्रहाच्या प्रक्षेपणापूर्वी इस्रो प्रमुखांची मंदिरात प्रार्थना। कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसायावर छापा, थायलंड येथील तरुणी ताब्यात। नगरला 28-29 फेब्रुवारीला नमो महारोजगार मेळावा। राजूर बहुला MIDC साठी हेक्टरी 2 कोटींचा दर। पुतीन यांचे कट्टर विरोधक नवालनी यांचा तुरुंगात मृत्यू। राज्यात पुन्हा इन्फ्लुएन्झा विषाणूचा फैलाव। आमदार राहुल ढिकलेंच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा। पुणे विभागाचा आराखडा तयार, साताऱ्यातील काही आरोग्य केंद्रात वापर सुरू। अमेरिकेत वाढत आहेत शतायुषी लोक। कृष्ण विवरात सापडली क्ष किरणांची खाण, आयुकाच्या शास्त्रज्ञांना मिळाले पुढचे यश। 3री ते 12वीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार। नाशिक महापालिकेचे 2603 कोटींचे अंदाजपत्रक सादर। कोल्हापुरात अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांची उचल बांगडी। 84,560 कोटींच्या संरक्षण कराराला मंजुरी। पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्षांचे लेटर बॉम्ब, अध्यक्षांवर गंभीर आरोप। कोल्हापुरात पंचगंगा स्मशानभूमीत चितेतून भटक्या कुत्र्याने पळविला हात। दुर्दैवी घटना, 3ऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू, चिंचवड मधील घटना। कोल्हापूरच्या सुपुत्री लीना नायर यांना ग्लोबल इंडियन पुरस्कार जाहीर। माझी कोणाशी वैयक्तिक लढाई नाही, खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। जात निहाय जनगणनाही करा, मंत्री भुजबळ यांचा सल्ला। धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षणाची मागणी फेटाळली। अयोध्येतील राम मंदिर रोज 1 तास बंद ठेवण्याचा निर्णय। पुणे महापालिकेचे चार्जिंग डाऊन, वाहनांसाठीच्या स्टेशनमधून मिळाले केवळ 16,000 रुपये। नाशिकमध्ये मराठा आंदोलकांचा रास्ता रोको। मनोज जरांगे यांचं मराठा आंदोलकांना थांबण्याचं आवाहन। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ विचित्र अपघात, स्विफ्ट कार मधील 3 जणांचा आगीत होरपळून मृत्यू। आशियात पाकिस्तानची अवस्था सर्वात बिकट, हुकुमशाही शासन देशात लागली वर्णी। पुण्यातील तरवडेत 8 ते 10 वाहनं अज्ञाताने पेटवली, पोलिसांकडून गुन्हा दाखल। चिपळूणमधील राड्यानंतर भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त। आदित्य ठाकरेंची आज लालबागमध्ये जाहीर सभा। पुण्यात 10 हॉटस्पॉट निश्चित, पोलीस आयुक्त अमितेश कुमार वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आराखडा। बनावट अनुभव प्रमाणपत्राद्वारे शासनाची फसवणूक, मुंबईतील 6 जणांविरुद्ध यवतमाळात गुन्हा नोंद। पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत, वैद्यनाथ साखर कारखान्याला आता EPFO ची नोटीस। नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराच्या गाडीची तोडफोड, कीर्तनाच्या कार्यक्रमात आले असताना हल्ला। जुन्या पेन्शनचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लागू नाही, वित्त विभागाची उच्च न्यायालयात माहिती। 17,000 पोलिसांच्या मेगा भरतीचं ठरलं, आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार जाहिरात। जून-जुलैपर्यंत भरती पूर्ण करण्याचं नियोजन।